काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाला आता मतविभागणीचा मोठा धक्का बसणार आहे। राज्यात सर्व ठिकाणी भाजपच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने यवतमाळ नगर परिषदेसाठीही भाजप सर्व नगरसेवक पद आणि नगराध्यक्ष पदाची जागा स्वतंत्रपणे लढत आहे। यामुळे यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत महायुती भंगली तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीमध्ये एकजूट झाल्यानंतर मोठी फूट पडली आहे। शिवसेना उभाटा पक्षाला फक्त 15 प्रभागात जागा देण्यात आल्या, त्यामुळे जागा वाटपासंदर्भात काँग्रेसवर नाराजी व्यक्त करीत नामांकन दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल करण्यात आले। तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती झाल्यानंतर या दोन्ही पक्षात जागा वाटपानंतर आज विविध विभागांसाठी नामांकन दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। यवतमाळात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नगराध्यक्ष उमेदवारांमध्ये सामना आता रंगणार आहे। दरम्यान शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या वतीने चित्रलेखा पंधरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले नामांकन दाखल केले। एकूणच महाविकास आघाडी आणि महायुती पक्षामध्ये अंतर्गत राजकीय फूट पडल्याचे दिसून आले। एकीकडे भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी समर्थन करेल किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची जागा वाटपावर नाराजी असल्याने महाविकास नगराध्यक्षपद उमेदवाराला शिवसेना समर्थन करणार किंवा नाही हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल। मात्र भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला नाही तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारांना मतांचा नुकसान होणार आहे। एकूणच यवतमाळच्या राजकीय घडामोडींमध्ये आता भाजप आणि महाविकास आघाडीला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठे मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे।